ज्यावेळी माझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर आपण दिलं असाल बाबा खरोखरच माझ्या मनातली सर्व शंका दूर होती. आतापर्यंत कित्येक वेळा मनोमने आम्ही ठरविलं त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या जन्मदात्या बापाकडून मिळवू आपण. पण कित्येक वेळा या राजकारणासाठी आम्ही आलो. तुम्ही दिलेल्या सुखाबाई तुम्ही दिलेल्या प्रेमाबाई आमचा प्रश्न तसा झाला तरी तर आहे बाबा. मग सांगा ना आतापर्यंत केव्हा प्रश्न आम्ही तुमच्या समोर उपस्थित केला नाही पण आज करावासा वाटतो. असा कोणता प्रश्न आहे बाबा सांगा. ज्या जन्ममुळेला तुम्ही लहानाचं मोठं केला माझी आई कोण आहे? माझी जन्म देणारी माझी माता कोण आहे? आतापर्यंत त्या आईची आठवण या युवराजाला तुम्ही कधी करू दिली नाही. सारी सुख तुम्ही आतापर्यंत आमच्या पायी लोटांगड घेत राहिली. सर्व माया ममता प्रेम वात्सल्य तुम्ही दिलात. पण ज्या माऊलीने मला जन्म दिला तीच माऊली मला ज्ञात नाही. बाबा सांगा ना माझी आई कोण आहे? हा प्रश्न आजच विचारावा असं तुला काय वाटतं? बाबा यालाही कारण आहे. कारण आईचं प्रेम ते आईचं प्रेम ज्यावेळी मी राष्ट्रात टेहळणी करण्यासाठी तत्पर ठरतोय मी माझ्या नेत्राने पाहतोय की लहान लहान बालक आपल्या आईच्या कुशीत अगदी प्रेमानं लढिवाळापणे खेळतायत बागडतायत. नव्हे तर तीच आई अगदी मातृवत्सल्यानं मातृप्रेमानं त्यांना अंजारते गोंजारते. आणि ते दृश्य या युवराजानं पाहिलं असता मनात चिन्ह विचिन्ह तुकडे होत आहेत. मनात स्वतःला कुठंतरी कमतरता असल्याची भास होत आहे की जर माझी आई असती तर तिला सुद्धा मला असंच खेळविलं असतं बागडाविलं असतं. नव्हे तर मला संस्कार केले असते. पण जन्मदाती माऊली तर मला ते तर मला प्रेम कोण देणार म्हणून विचारतोय. बाबा सांगा ना माझी आई कोण आहे? माणसाच्या जीवनात सारी सुख मिळतात असं नाही. एखादं सुख प्रत्येकाचं नसलं नसेल तर ते मागून मिळणार आहे का? जैसे ठेवले आनंद चित्त असू द्यावे समाधान हे आहे त्याच्यात समाधान मानायला हवंय आणि त्याच्यातच आनंद शोधायला हवंय. आनंद मिळणार आहे. बाबा किती जरी असलं तरी स्वामी तिन्ही जगाचा आहे मीना भिकारी आहे. सारी सुख तुम्ही आम्हाला दिलात. आमच्या सर्व इच्छा आकांक्षा आतापर्यंत तुम्ही परिपूर्ण केला. पण शेवटी आईचं प्रेम ते आईचं प्रेम हो. त्या आईच्या प्रेमाची कमतरता कुठलीच गोष्ट भासू शकत नाही. कारण आईच्या प्रेमाला कुठलंच मोल नाहीये. ईश्वरानं निर्माण केलेली देणगी आहे ती. मग सांगा ना बाबा माझी जन्मदाती कोण आहे? मला अन्य काही सुख नको आहे. फक्त मला जाणून घ्यायचंय माझी माता कोण आहे? युवराज जो प्रश्न तू मला कधीही विचारू नयेस त्या क्षणाची त्या प्रसंगाची आठवण होऊ नये म्हणून प्रत्येक दिवसातील प्रत्येक क्षण आनंद आणि आनंदी कशाला असेल हेच नेहमी तुम्ही प्रसिद्ध केले. पण आज माझा तोच प्रश्न विचारतो आत्ताच करतोय. त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे. याच्या पुढे तो प्रश्न मला कधीही विचारू नका. तुला जाणवतंय आईची माया काय असते मी जाणतोय. आईच्या तुझ्या क्षणाला विसावा घेतलाय. आईची माया वात्सल्य सर्व आम्ही चाखलंय. परंतु ते तुझं नसलेलं आहे आणि मिळवण्यासाठी तू अभ्यास करतोय. कारण आहे फक्त आईचं प्रेम मला हवं याच्यासाठी नव्हे. ज्या बापानं मला वाढवलं लहानाचं मोठं केलं ना त्या माझ्या बापाला कोणी बोललेलं मला नाही चाललंय. त्या माझ्या बापाला कोणी दूषण दिले असतील नाही मला सहन होत आहे. एक वेळ मला दूषण दिली तरी मी सहन करू शकेन. पण या माझ्या बापानं ज्यानं मला वाढविलंय लहानाचं मोठं केलं त्याला जर कोणी दूषण देत असेल बाबा म्हणून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. कारण साऱ्या जनतेत कुरकुर चाललंय. कलिंग देशाचा राजकचरा रुद्रतेज अविवाहित असताना सुद्धा युवराज चंद्रमौळी त्याचा पुत्र कसा? राजकर्त्याचा अनवरस पुत्र तर नाही ना. युवराज चंद्रमौळी कोणी नाही का? एक वेळ मारणाऱ्यांचा हात पण बोलणाऱ्याची तोंड नाही धरू शकत नाही. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी आतापर्यंत तुमच्या जवळ आलो. कारण सगळ्या जनतेला मला त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. युवराज तुला नव्हे
प्रजेसाठी अहोरात्र मी झटतोय. माझ्या प्रजेच्या सुखासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतोय. त्यांच्या सुख तोच माझा आनंद. असं असताना सुद्धा माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याची हिंमत. की युवराजाने उद्भवलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे वस्त्र देईल. होय, कशा प्रकारे बाप त्याला काय थोडंसं करा. मी एक राजा आहे. हा राजा प्रजेसाठी असतोय. तीन धुळा लंगा बंगा अंगा बैला गरीब श्रीमंत राजा कधी भेद मानत नाही. अनाथाला आश्रय देणं राजा धर्म आहे. आणि स्त्रीने तुला 9 मास उदरी सांभाळलं. स्त्री म्हणून सांगण्याचा तिला अधिकारच नाही. माता म्हणण्यात ती कलंकित कायदाशीर आहे. आणि मुलं होण्यासाठी त्या स्त्रीला कुणीही विश्वजनाची बरोबरी करू शकत नाही. त्या स्त्रीचा अनुभव स्त्री तत्व कधी प्राप्त होते? लग्न झालं म्हणून आहे. ती स्त्री अनुभवसाचा गोळा 9 मास उदरी सांभाळते. प्रसूतिकाचा आनंद वेदना सहन करून रात्रंदिवस जागून त्या बाळाला जन्म देते. त्यावेळी आई होते. आणि तेव्हा त्यावेळी त्या मुलाला जन्म दिलाय. त्या मुलाला लहानाचं मोठं करून संगोपन करून स्वतःच्या पायावर उभी करते. त्यावेळी आई या संसाराचे पात्र ठरते. तुला जन्म देणारी आई ती कैदासीर मी का म्हणालो? ती पापीण का म्हणालो? आता जे कुणी केलं असेल अशा प्रकारचा अत्याचार अविचार तुझ्या बाबतीत केलाय. जन्म होताच रागात फेकून दिला. तिने केलेलं पाप जगाच्या निदर्शनात येऊ नये. त्या कैदासीने केलेलं पाप जगाच्या निदर्शनात येऊ नये. तू रागात किंवा फेकून दिला. पण आले देवाजीच्या मनात इथे कुणाचे चालेल. त्याच वेळी आमचे परित तिथं गेले आणि लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकताच आवडते रोधाने गेले. तुला माझ्यापर्यंत आणलं. लहानाचा मोठा केला. त्या क्षणापासून तुझ्या आईचा मी शोध घेतोय. शोधूनही सापडली नाही. पण ज्यावेळी तू माझ्या शरीर आला याच वस्त्रात तुला गुंडाळून तिने ठेवलं. काय या वस्त्रात मला तिनं गुंडाळून ठेविलं होतं. म्हणजे हे वस्त्र नक्कीच माझ्या आईचं असणार आहे. बाबा हे वस्त्र माझ्या नक्कीच आईचं असणार आहे. हे वस्त्र माझ्या आईचं आहे. बाबा हे वस्त्र माझ्या ठेवलंय. या वस्त्रानं मी माझ्या आईला कसं काय ओळखील? एकच आता मी लहानाचा मोठा झालोय. माझ्या आईला मी ज्ञात नसेल. मग या वस्त्रानं माझ्या आईची ओळखी कशी काय होईल?